नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुमच्यासाठी एक असा लक्झरियस प्रोजेक्ट घेऊन आलो. वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट म्हणतो मी, चरोली पिंपरी चिंचवडमधला. ईस्ट मार्केट जेवढं पण तुम्ही बघताय की खराडीचा जो भाग आहे, त्यानंतर वाघोली, त्याचबरोबर ती विश्रांतवाडी, विमाननगर, हा जो भाग आहे ना, ह्या भागामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर बघायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला 2 BHK साठी 1 CR+ तुम्हाला प्राइसिंग मोजावी लागते. हा एरिया तिथून जास्तीत जास्त फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पिंपरी चिंचवडमधला, जिथं नवीन ITI पार्क पण बनत आहे ह्या एरियामध्ये. चरोलीमध्ये येण्याचा भाग तुम्हाला सांगतो मी, येण्याचा रिझन काय काय आहे. तर तुम्हाला इथं अफोर्डेबलमध्ये एकदम प्रीमियम सेगमेंट बघायला मिळणार आहेत. कारण का, हा एरिया एवढा फास्ट पद्धतीनं ग्रोथ होते लास्ट 1 इयरपासून. चांगले चांगले डेव्हलपर पण ह्या एरियात आलेले आहेत. तर आता असाच एका डेव्हलपरचा प्रोजेक्ट आपण एक्सप्लोर करतोय, ज्यामध्ये 2 BHK असणार आहे तुम्हाला 750-800 स्क्वेअर फीटपर्यंत, आणि 3 BHK असणारे तुम्हाला जवळपास 950 ते 990 स्क्वेअर फीटपर्यंत. असे 3 BHK आपण बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब बघायला मिळणार आहे, पूजा घर पण आहे, 2 BHKला 3 बाल्कनी पण आहेत, आणि 3 BHKला पण तुम्हाला 3 बाल्कनी बघायला मिळणार आहेत, विथ वॉकिंग वॉर्डरोबचा स्पेस 2 BHKमध्ये असणार आहे. तर असा एक लक्झरियस प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30+ ॲम्युनिटीज, रोड टच प्रोजेक्ट आहे. बघायचा का मग हा प्रोजेक्ट? चला तर मग जास्त वेळ न करता आपण जाऊया डायरेक्ट साईडवरती, आणि तिथून बघूया आपला एक 2 BHK 3 BHKचा दोन्ही फ्लॅट दाखवणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. चला तर मग बघूया आपण एक तुमचा 2 आणि 3 BHK सॅम्पल फ्लॅट. चला. आता आपण बघणार आहोत तुमचा 2 BHK, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे 3 बाल्कनी, देवघर, सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. तर आपण स्टार्ट करतोय बाल्कनीमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी 2 BHK आणि 3 BHK दोन्ही फ्लॅट ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चरोली पिंपरी चिंचवडमधला स्पेशियस प्रोजेक्ट, चांगला प्रोजेक्ट आहे हा. यामध्ये तुम्हाला बाल्कनीपासून स्टार्ट केल्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळते एंट्रन्स लॉबी. एवढी एंट्रन्स लॉबी तुम्हाला इथे दिलेली आहे. त्याला अटॅच तुम्हाला फिंगरप्रिंट लॉक्स वगैरे पण दिलेले आहेत. आणि त्यानंतर हा झाला तुमचा सगळ्यात मोठा लिव्हिंगचा एरिया, जो तुम्हाला इथं स्पेशियस डायनिंग पण इथं तुम्हाला बसवून जातो. अशा पद्धतीनं तुमचा हा लिव्हिंगचा एरिया असणार आहे. आणि तुम्हाला देवघर जे सांगितलेलं आहे ते एकदम तुम्हाला किचनमध्ये, तुमच्या स्पेशियस किचनमध्ये दिलेलं आहे. हा किचनचा प्लॅटफॉर्म असणार आहे. विंडो इथे दिलेली आहे. आणि हा जो एरिया दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये येतं पिंपरी चिंचवड, त्यामुळे तुम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी असणार आहे. आणि त्याचबरोबर ते इंटरनली बोरवेल्स वगैरे ह्या गोष्टी पण अटॅच दिलेल्या आहेत. आता देवघर बघायचं म्हटल्याच्यानंतर हा जो पूजा स्पेस तुम्हाला इथं करून दिलेला आहे, हा ईस्ट वेस्ट वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला बसतो इथं, जेणेकरून तुम्हाला तुमचं देवघर खूप चांगल्या पद्धतीने इथं डिझाईन करता येणार आहे. आता घर म्हटलं, 2 BHK म्हटलं की प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे, बाल्कनी पाहिजे असते, आणि तीच बाल्कनी तुम्हाला फुलफिल होणार आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. कारण का, तर ह्या 2 BHKची साईज तुम्हाला बघायला मिळते 10x11. आणि हा किड्स जो बेडरूम आहे तुमचा, इथं वॉर्डरॉबसाठी एक्स्ट्रा 2 फीटाची जागा आहे आतमध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचा वॉर्डरॉब चांगल्या पद्धतीनं बनवता येईल. आणि त्याला अटॅच असणार आहे एक बाल्कनी. सगळ्यात बेस्ट बाल्कनीची प्रोव्हिजन करून दिलेलं आहे तुम्हाला यामध्ये, की तुम्हाला दोन्हीही मास्टर बेडरूमला आणि तुमच्या लिव्हिंगला असणारे असे बाल्कनीचा एरिया आहे. ह्या 2 BHKमध्ये सगळ्यात मोठा तुम्हाला लिव्हिंग बघायला मिळाला, त्याचबरोबर ते बेडरूम बघायला मिळाला. आता बघूया आपला तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आणि कॉमन स्पेस, जो की खूप जास्त स्पेशियस आहे, मोठा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला
स्पेसची कुठंच कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो तुमचा हा मास्टर बेडरूम. याच्यामध्ये तुम्हाला फ्लोरिंग जे आहे वुडनमध्ये आहे, रेड कलरचे सेम असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि हा मास्टर बेडरूम तुम्हाला बघायला मिळतो जवळपास 10x11 आणि त्याचबरोबर ते त्याला दिलेला आहे ओपन स्पेस. ह्या साईडला तुमचा असणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम, ज्यामध्ये तुम्हाला एकदम स्पेशियस कॉमन टॉयलेट दिलेला आहे. आणि जो तुम्हाला स्पेस मी सांगितलेला आहे तो आहे हा म्हणजे बाल्कनीचा. तुम्हाला सगळ्या बाल्कनीचा कलर जो आहे वुडन फ्लोअरिंगमध्ये ह्याच पद्धतीने मिळणार आहे, कारण प्रोजेक्ट एकदम प्रीमियम आहे. ह्याचबरोबर ते आता बघणार आहोत आपण तुमचा 3BHK आणि नंतर डिस्कस करणार आहोत आपण तुमचा ॲम्युनिटीजचा पार्ट, कार्पेट, बजेट, सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. चला बघूया आपण 3BHK. आता आलोय आपण तुमच्या 3BHK मध्ये. यातच तुम्हाला स्क्वेअर फीट बघायला मिळणार आहे 989, 989. तुम्हाला ह्या 3BHK मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही. हा पण याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे 3 USP, जो किचनमध्ये असणार आहे, जो की बेडरूममध्ये असणार आहे. आता आपण ह्या लिव्हिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही लिव्हिंग बघू शकता, एकदम व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे. आणि याची साईज तुम्हाला बघायला मिळते 11x19. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला तुमचे असणार आहे लिव्हिंगला एक अटॅच बाल्कनी. जी बाल्कनी पण एकदम स्पेशियस असणार आहे, कवर्ड असणार आहे, प्रायव्हसी तुमची मेंटेन करणारी असणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही किचनमध्ये येताय त्याच्या अगोदर बघितलं तुम्हाला हा डायनिंगचा स्पेस तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्या अगोदर किचनमधला तुमचा सगळ्यात पहिला प्लस पॉईंट दाखवून देतो मी तुम्हाला. या हा किचन तुम्हाला फर्निचर करून दिलेला आहे. ॲक्च्युली फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळत नाहीये. हा बघा तुम्हाला या पद्धतीने तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. 11x9चा किचन आहे. आणि हा ज्याला आपण तुम्ही स्टोअर रूम करू शकता, किंवा तुम्हाला किचनमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला ॲडिशनली करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी दिलेला हा सेपरेट स्पेस आहे 5x9चा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या तुम्ही इथं करू शकता. आणि हा झाला तुमचा स्पेसिफिक डायनिंगचा एरिया, जो तुम्हाला कुठंही कॉम्प्रोमाइज करत नाही तुमच्या लिव्हिंगमध्ये. सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट आहे हा चरोलीमधला. टोटल 23 फ्लोअर असणार आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये. आणि 30+ अम्युनिटीज तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्याच प्रोजेक्टमध्ये. रोड टच कमर्शियल पण आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि हा जो तुम्हाला वॉर्डरोब स्पेस मी तुम्हाला 2BHK मध्ये दाखवला होता, हा पण 3BHK मध्ये पण सेम असणार आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेले आहेत. ह्या बेडरूमची साईज तुम्हाला बघायला मिळते 10x11. हा तुमचा किड्स बेडरूम करू शकता, गेस्ट बेडरूम करू शकता, किंवा पॅरेंट्स बेडरूम पण तुम्ही करू शकता. कारण का तर याच्यामध्ये तुम्हाला 3 बेडरूम साईजेस बघायला मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने युटिलाइज करू शकता. या आता ह्या बेडरूमला तुम्हाला अटॅच असणार आहे बाल्कनी, टॉयलेट बाथरूम, आणि हा परत 2 स्क्वेअर फीटचा परत तुम्हाला वॉर्डरोबसाठी दिलेला स्पेस. ह्या प्रोजेक्टमध्ये हीच तर खासियत आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सगळ्या काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. जसं तुम्ही बाल्कनीमध्ये येत आहे, बाल्कनी कवर्ड असणार आहे. 7x4ची ही बाल्कनी आहे. सगळ्या बाल्कनी तुम्हाला वुडन फ्लोरिंगमध्येच बघायला मिळणार आहेत. कारण का थोडासा USP ह्या प्रोजेक्टमध्ये तुमच्यासाठी काढलेला आहे. त्यानंतर हा बघून घ्या तुमचा स्पेशियस टॉयलेट बाथरूम, जो की तुम्हाला ह्या मास्टर बेडरूमला अटॅच असणार आहे. आणि आपण आता बघणार आहोत तुमचा अजून एक मास्टर बेडरूम. ह्या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला USP तुम्हाला अजून दुसरी सांगणार आहे, ती असणार आहे ती म्हणजे ह्या बेडरूममध्ये. त्या अगोदर हा कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे, जो तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे. पहिले फील करून घ्या ह्या बेडरूमला. प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित मध्ये. कारण का ह्या बेडरूममध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत. त्या असणार आहेत तुम्हाला तुमच्या वुडनची फ्लोरिंग असणार आहे रेड कलरची, तुमचा हा मास्टर बेडरूम अजून थोडासा रोमॅन्टिक करण्यासाठी. त्यानंतर हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला इथं दिलेला आहे तुम्हाला वॉर्डरोबचा स्पेस. हा वॉर्डरोबचा स्पेस असणार आहे. तुम्हाला तुमचा इथं वॉर्डरोब बनवता येणार आहे. याच्या मागलं रिझन आहे की इथं भरपूर सारा असा स्पेस तुम्हाला दिलेला आहे वॉर्डरोबसाठी, जे की वॉर्डरोब आता मॅक्झिमम कोणी चरोलीमध्ये देत नाही. इथून पुढे डेव्हलपरने चालू केलं ह्या प्रोसिजर, त्यामुळे त्याचा बेनिफिट होतो. आणि हा मास्टर बेडरूम टॉयलेट बाथरूम. हा टॉयलेट बाथरूम असणार आहे तुम्हाला सेम डिझाईनमध्ये, जो की तुम्हाला असणार आहे तुमच्या बेडरूमला अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन करता येतो. आता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 3BHK बघायला मिळणार आहेत
970 990 स्क्वेअर फीटमध्ये आणि 2 BHK तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामध्ये 702 स्क्वेअर फीट आणि 790 स्क्वेअर फीट. याचं टोटल स्टार्टिंग चालू होतं 2 BHKचं 60 लाखापासून आणि 3 BHK तुम्हाला याच्यात बघायला मिळतो जवळपास 79 लॅक्सपासून. म्हणजे थोडंसं बाकीच्यांपेक्षा प्राइसिंग खूप बेनिफिट्स घेण्यासारखं आहे आणि फ्लॅटमध्ये खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत. तर ह्या प्रोजेक्टमधल्या 30+ ॲम्युनिटीज तुम्हाला बघायचे असतील, गार्डन, क्लब हाऊस, जिम, त्याचबरोबर ते चिल्ड्रन प्ले एरिया आणि मॉडर्न ॲम्युनिटीजमध्ये भरपूर साऱ्या काही गोष्टी येणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली कॉल करायचा आहे, व्हिजिटसाठी यायचे. तुम्हाला कुठेही ₹1 किंवा ब्रोकरेज द्यायची गरज नाही आपल्या फर्मला. ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. लवकरात लवकर कॉल करा आणि साईड व्हिजिटसाठी नक्की या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्हपर्यंत जे पुण्यामध्ये प्रॉपर्टी बघत आहे त्यांच्यापर्यंत. धन्यवाद.